दिघागाव रेल्वे स्थानकाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार, तर उरण रेल्वे मार्गिकेलाही हिरवा झेंडा दाखवणार। आज अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर, मोदींचा रोड शो होणार। रामकुंड काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी दर्शन घेणार। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सभेमध्ये शरद पवारांसोबत एका मंचावर येणं अजित पवारांनी पुन्हा टाळलं। शरद पवार मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहणार। काँग्रेसचे नेते सुनील केदार आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल। तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शक्ती प्रदर्शन करत वाहतूक कोंडी केल्याचा आरोप। विधानसभा अध्यक्षांचा उद्धव ठाकरेंना दणका। एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना, तर शिंदेंसह ठाकरे गटाचे सगळे आमदार पात्र। विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय। या निकालानं घराणेशाही मोडीत निघाली। पक्ष कोणाची खासगी मालमत्ता नाही। मुख्यमंत्री शिंदेंची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। शिवसेना शिंदेंची होऊच शकत नाही। शिंदे आणि शिवसेना हे नातंच तुटलेलं। उद्धव ठाकरेंची टीका। हा निकाल अंतिम नाही, सुप्रीम कोर्टात जाणार। उद्धव ठाकरेंचा निर्धार। आमदार अपात्रतेचा निकाल संविधान विरोधी। अध्यक्षांना दुर्दैवानं भाजप नेत्यांचं ऐकावं लागलं। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची टीका। तलाठी भरतीबाबत गैरसमज पसरवल्याप्रकरणी रोहित पवारांवर कारवाई होणार। महसूल मंत्री विखे पाटील यांचा इशारा। तुमची कंपनीच गुजराती असेल तर बोऱ्या बिस्तरा गुंडाळा। मनसेचे नेते संदीप देशपांडेंचा मुकेश अंबानींवर हल्लाबोल। भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये पहिला टी20 सामना। विराट कोहलीची पहिल्या सामन्यातून माघार। राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढणार। हवामान विभागाचा अंदाज। तापमान 5 अंश सेल्सिअसनं घटणार। मराठवाड्यामध्ये आज वेळा अमावास्या सणाचा उत्साह। निसर्गाशी नातं जपणारा आणि वनभोजनाचा आनंद देणारा सण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।